द्विगृही विधानमंडळ. द्विगृही म्हणजे काय? ज्याच्याकडे विधिमंडळ म्हणजे राज्यामधलं, नाहीतर तुम्ही म्हणाल द्विगृही म्हणजे सभागृह ते केंद्रातलं, राज्यसभा आणि अमका तसं नाही, हे राज्यातलं. म्हणजे राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन झाले सभागृह. मग दोनही सभागृह असणारे राज्य कोणते? आताच मी ट्रिक सांगितलं. ट्रिक काय आहे? जोडायचं मग आता UMDKAT जोडा. आता पहा कोणता आहे इथं. पहिलाच आपल्याला उत्तर प्रदेश पाहिजे. पहिल्यामध्ये उत्तर प्रदेश आहे का? चला हटाव इसको, हटाव, बिलकुल हटाव. दुसऱ्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम वगैरे वगैरे. हे आंध्र प्रदेशचा आहे. त्या ट्रिकमध्ये पुन्हा एक गोष्ट सांगितलं होतं मी की जर कन्फ्युज झाले तर काय घ्यायचं. आंधळा माणूस आला तर तुम्ही त्याला पहिले बसू द्याल की निर्लज्ज होऊन आंधळा माणूस असा बिचारा उभा आहे आणि बसमध्ये तुम्ही बसला. म्हणजे एवढं तरी हृदय दगडाचं बनवायचं नाही आपल्याला. आंधळा माणूस जर असेल त्याला आधी प्रायोरिटी द्या ना बसायला. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी मी सांगताना एक्सप्लेन करताना हे केलं होतं की नाही? की आंधळा जो व्यक्ती असेल, आंधळा पांगडा, लुला पांगडा, त्याला आधी प्रायोरिटी द्या रे बाबा, तुम्ही उभे राहा. आणि म्हणून आंध्र प्रदेश की आसाम? मग आसाम इथं कुठं आला? क्रॉस करो इसको. चलो आगे बढ़ते हैं. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा. त्रिपुरा हा त्रिपुरासाठी आहे? तेलंगणाच आहे. पाहुणा आहे आपल्याकडे, पाहुणा आहे, पाहुण्याचा आहे. मग त्रिपुरा गेला ना इकडे, जाऊ दे ना. आणि बाकीचं आता मग आता बघा साधा लॉजिक काय आहे की बाबा 3 गेले तर मग 3 तर कटले ना, मग चौथ्याला पुन्हा वाचाल का? आता चौथ्याला अजून एक वेळ पाहाल का? असे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक जोडते की नाही, महाराष्ट्र जोडते की नाही, तेलंगणा जोडते की नाही, उत्तर प्रदेश जोडते की नाही? अरे जोडते जोडते. हाच उत्तर आहे. अरे 3 जेव्हा एलिमिनेट झाले, चौथ्याचा विचार करायची तिथे काय गरज आहे का?